ह्यांच्या घरी आले हा माझा सौभाग्य आहे स्वामीजी. बाळ ये. स्वामीजी, ही मुलगी आहे मधुमती, शहरातून आली आहे. बाळ, हे स्वामीजी आहे, नमस्कार कर. बाळ, तू इथे कशाला आली? ही आमच्या जीवनाचा बद्दल माहिती घ्यायला आली आहे स्वामीजी. इतकंच नाही, जे सौभाग्य आज पोतर आम्हाला नाही मिळालं तो ह्या मुलीला मिळालंय. काय मिळालं? माझे कुलदेवता स्वामीजी वासुकीने ह्यांना साक्षात दर्शन दिले. एवढंच नाही, त्यांनी स्वयं हिला पाणी पण पाजलं. हो, पाणी दिला ते तर ठीक आहे, पण नाग मुलीच्या रूपात आला, मला विश्वास नाही. ही सगळी कथा वाटते तुला? हो, असाच आहे. तू नास्तिक आहे. बरी गोष्ट आहे. तुम्हाला वाटतंय की मी नास्तिक आहे? जोपर्यंत मी आपल्या डोळ्यांनी नाही पाहणार मला विश्वास नाही होणार. अगदी नाही. या जगात खूप अशी वस्तू आहे जो आम्हाला दिसत नाही, आणि काही वस्तू अशी आहे त्याला स्वतः बघूनही विश्वास होत नाही. मी कधी पण हे विश्वास करणार नाही. अच्छा बाळ, तुम्ही ह्यांच्या घरी नागदेवताला बघितलंय ना? हा, पाहिलाय. तोच नागदेवता 100 वर्षापासून नागशास्त्राची रक्षा करून आलाय. मला विश्वास नाही की कोणताही नागाची वय एवढी लांब होऊ शकते. मला कसा विश्वास होणार? मंत्रशक्ती म्हणतात. हा ताळपत्रात लिहिलेला नागशास्त्र 100 वर्ष प्राचीन आहे, आणि हे सर्पजातीला वाचवायला मुनी लोकांनी मंत्राद्वारा दुष्ट लोकांचा हातातून दूर ठेवलेला आहे, आणि तो आता पण सुरक्षित आहे. हे सगळं बकवास आहे. लोकांना मूर्ख बनवायचा तरीका. मी विश्वास करणार नाही. बरं आहे, ये माझ्या सांगत ये. स्वामी, याच्या आत कोणी नाही येणार, हा माझा आदेश आहे. ऐक बेटी, नाग जातीत सर्वश्रेष्ठ आणि अतिशक्तिमान श्वेत नागाला आपली मंत्रशक्तीने वशात करून इथे बोलावेल. ऐक बाळ, या नागाला वशात करून मी इथे आणलोय. त्यावेळेस हा पूर्ण रूपेण माझ्या वशात आहे,
हा आता काही नाही करू शकत जोपर्यंत मी हा नागाला आपल्या वशातून मुक्त नाही करणार तोपर्यंत तो इथनं हालू सुद्धा नाही शकत. पाहिजे तर प्रयत्न करून पहा. ये. काय झालं बाळ? आत्ता पण तुला विश्वास नाही होते? जोपर्यंत हा वशात आहे तोपर्यंत हा बिना हल्ल्या असाच पडला राहील. मी तुमची गोष्ट मानते, पण तुम्ही हेला सोडा. हेला सोडून द्या. ठीक आहे, सोडून देईन. ए पहा पहा, गोपी आलाय. चल चलो. ए तू बासुरी आणलीये, चल बासुरी वाजव. हो चल वाजव. ए गोपी पहा ना. ए गोपी गोपी. ए गोपी तू आपली बासुरी वाजव. हा वाजव वाजव ना. ये गोपी हा नाग तुझे मागे लागेल. हेला कोणी मारता काय? नाग देवता, हिच्याशी चूक झाली. हेला क्षमा करा, हेला क्षमा करा. चल नमस्कार कर. असं का झालं स्वामीजी?
या मुलीवर नागदेवता रागावलेले म्हणून तो चावायला आला होता. चावायवाला होता. या मुलीने पूर्वजन्मामध्ये आपल्या भावाला नागातून वाचवलं होतं. याकरता तो नाग ह्या जन्मात आला मागच्या जन्माचा बदला चुकवाय करता. पाहताच पाहता याला चावलं असतं आणि आपला विष निश्चय काढलं असतं. नागदेवता कोणालाही सोडत नाही. जन्मजन्मांतरापर्यंत मागे लागला राहतो. बदल्या घ्याय करता तो कसं पण आणि कोणताही रूपात येऊ शकतो. तर ह्याच्याशी वाचायचं स्वामीजी काही उपाय नाही आहे का? आहे. ऐक बा, हा तावीज हातात घालूंगे. का? हा तावीज जोपर्यंत तुझ्या जवळ आहे नागदेवता तुझा काही नाही करू शकत. या सगळ्यांवर मला विश्वास नाही. हो, विश्वास करून हे ताबीज घालून घे बाळ. तुम्ही ह्याला बांधून घ्या. ह्याच्याने तुमची रक्षा स्वयं होऊन जाईल. तुमचं काही अहित नाही होणार. तुम्ही पाहिला ना नाग किती भयंकर असतो. स्वामीजीची गोष्ट ऐक. तावीज घालून घे. घालून घे बाळ. स्वामीजी म्हणा ना. बांधा स्वामीजी. कसून बांधा. ऐक बाळ, तुला विश्वास असो या ना असो, कधीही हा तावीज आपल्या हातातून काढू नको. जर काढून देशील तक्षण नागदेवता तुला चावून घेतील. आणि ह्याच विपत्तीला टाळायला मी तुला हे तावीज दिलंय. आता तुझी इच्छा मी आपलं काम करून दिलेलं आहे. स्वामीजी ठीक म्हणून आले. तावीज कधी नको काढू. अरे अजगर, आणि किती दूर आहे? हा हो, याच गुफात राहतात माझे गुरुजी. इथे? हा. ठीक आहे, चल चल. तू नको जाऊ. आई, गुरुजीला पूजा पाठ करून दे, नाही तर तुझे डोळे जळून जातील. अरे बापरे. गुरुजीच्या यास तर तू डोळे बंद ठेव. मी गुरुजीला घेऊन येतोय. हो. मंत्र आणि खावना नंतरच डोळे उघड. डोळे बंद कर. बंद कर. केलंय, लवकर जाऊन ये. मी येतो. डोळे बंद कर. असाच बसला राहा बेटा. येऊन मजा जगावेन. डोळे बंद कर. मागे पडून गेला माझा. 50,000चा मंत्र शिकायचा नंतर मी 50 लाख रुपये कमवेन. खूप सारे पैसे कमवेन आणि पुन्हा त्यानंतर लेकरं पैदा करेन आणि त्यांना मोहल्ल्याच्या शाळेत टाकेन. नाही नाही नाही, शाळेत नाही टाकणार. त्यांना चांगल्याशा इंग्लिश स्कूलामध्ये टाकेन. खूप पळावेन. अरे हट, खूप पळावेन. इंग्लिश स्कूलामध्ये टाकेन. अरे हट. या जंगलातून जाशील तर वाघ मिळेल. वाघ, कळलं? माझ्याशी 50,000 रुपये मागत होता ना. आता येईल मजा. परत होईल तर मागेल ना. चल भाऊ भालू, तू बस इथे. मधु, हो. आपण कोण? नहीं पहचाना? अभी पहचान जाओगी.